हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज आपण एक थोडासा वेगळा टॉपिक घेऊन भेटतोय. तर आज मी तुम्हाला एक छोटीशी ग्रामरची कॉन्सेप्ट, इंग्लिश ग्रामरची कॉन्सेप्ट आणि त्याची वाक्य असं आपण आज थोडंसं समजून घेणार आहोत, बरोबर? तर या कॉन्सेप्टचं नाव आहे ॲडजेक्टिव्ज. तर आता ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय? तर वाक्यामध्ये जे नाउन्स असतात किंवा प्रोनाउन्स असतात त्यांचं वर्णन करणारा, म्हणजेच त्यांच्याबद्दल काहीतरी स्पेशल सांगणारा, त्यांची काहीतरी क्वालिटी सांगणारा असे जे शब्द असतात त्यांना म्हणतात ॲडजेक्टिव्ज. ठीक आहे. आता नाउन म्हणजे काय आणि प्रोनाउन म्हणजे काय याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल तरीसुद्धा एकदा रिव्हिजन म्हणून सांगते की नाउन म्हणजे अगदी सोपं आहे, कोणाही वस्तूचं, माणसाचं, व्यक्तीचं, प्राण्याचं नाव किंवा जागेचं नाव. ठीक आहे. आता समजा एखाद्या जागेचं नाव आहे तर त्याचं वर्णन करणारा शब्द, म्हणजेच समजा एखादं गार्डन आहे किंवा एखादं पार्क आहे, तर पार्क जनरली कसं असतं, खूप सुंदर असतं किंवा खूप मोठं असतं. तर ब्युटिफुल गार्डन किंवा बिग पार्क. आता ब्युटिफुल, बिग हे शब्द काय आहेत, तर ते त्या पार्कबद्दल काहीतरी स्पेशल आपल्याला सांगतात. टॉल बॉय, स्मार्ट गर्ल, एखादा मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, त्याची काय वैशिष्ट्य आहे, त्याची काय स्पेशालिटी आहे, हे सांगणारे जे शब्द आहेत त्यांना म्हणतात ॲडजेक्टिव्ज. ठीक आहे. तर आता हे ॲडजेक्टिव्ज वापरून आपण आज वाक्य बघणार आहोत. तर पटकन सुरू करूयात. आता डिस्क्रायबिंग पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर एखाद्याबद्दल आपल्याला काहीतरी विशेष सांगायचं असेल तर, जसं आत्ता मी उदाहरण दिलं. आता फॉर एक्झाम्पल, ही इज व्हेरी काइंड अँड हेल्पफुल. तो खूप दयाळू आहे आणि सगळ्यांना मदत करतो. मग आता ही म्हणजे कोण, एखादा मुलगा झाला किंवा एखादा मोठा पुरुष झाला, म्हणजे जसं काका, बाबा असे असतात त्यांच्या संदर्भात. सो ही इज व्हेरी काइंड अँड हेल्पफुल. मग त्याचं वैशिष्ट्य काय झालं, तर तो काइंड आहे आणि हेल्पफुल आहे, सगळ्यांना मदत करतो. ठीक आहे. शी इज ऑलवेज चिअरफुल अँड फ्रेंडली. ही इज इंटेलिजंट अँड हार्डवर्किंग. शी इज अ बिट शाय. ही कॅन बी रूड समटाईम्स. आता ही वेगवेगळ्या पर्सनॅलिटीची, वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांची वैशिष्ट्य आहेत. तर हे जे शब्द आहेत ना, काइंड, हेल्पफुल, चिअरफुल, फ्रेंडली आणि पुढच्या वाक्यात येणारे, त्यांना म्हणतात ॲडजेक्टिव्ज. तर ते वापरल्यामुळे आपलं वाक्य अधिक छान होतं आणि काही गोष्टी अधिक स्पेसिफाय होतात. ठीक आहे. डिस्क्रायबिंग फिजिकल अपिअरन्स म्हणजे एखादी व्यक्ती कशी दिसते, उंच, बुटकी, किंवा आणखीन तिची काही वैशिष्ट्य असतील तर ते आता बघूया आपण. शी इज टॉल. ही इज शॉर्ट. शी हॅज कर्ली हेअर. कर्ली म्हणजे कुरळे केस. किंवा शी हॅज स्ट्रेट हेअर. जे कोणाचे तुमच्या मैत्रिणीचे जशा प्रकारचे केस असतील तसं तुम्ही तिचं वर्णन करू शकता. ही हॅज ब्राऊन हेअर. शी हॅज ब्ल्यू आईज. आणि ही हॅज स्ट्रॉंग बिल्ड. तुमचं कोणतं कार्टून कॅरेक्टर असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही ही ऑब्झर्वेशन्स, ही निरीक्षणं नोंदवू शकता. डिस्क्रायबिंग प्लेसेस वेगवेगळ्या जागांची वर्णनं, ती कशी करायची. इट्स अ बिग अँड बिझी सिटी. शक्यतो मुंबईच्या बाबतीत असं म्हटलं जातं की खूप बिझी शहर आहे, सगळी माणसं नुसती इकडून तिकडे धावत पळत असतात, ट्रेन पकडायला, ऑफिस पकडायला, ऑफिसमध्ये जायला, ऑफिसमधनं घरी यायला. ओके. इट्स अ क्वाइट अँड पीसफुल टाउन. ओके. द स्ट्रीट्स आर क्राउडेड अँड फुल ऑफ एनर्जी. द एअर इज फ्रेश अँड देर आर ब्युटिफुल ग्रीन फील्ड्स. तर जिथे कुठे तुम्ही जाल त्या त्या जागेनुसार हे वर्णन आहे. तर अगेन तुम्ही तुमची म्हणजे जी चित्र काढत असाल, बऱ्याचदा आपण निसर्गाचं चित्र काढतो, त्याचं काही वर्णन करायचं असेल किंवा तुमच्या कोणत्या गोष्टीच्या पुस्तकामध्ये काही जागा असतील तर त्याचं वर्णनसुद्धा तुम्ही असं करू शकता. आता इकडे मी कोणती जागा मेन्शन केलेली नाही आहे, बरोबर, फक्त इट इज अ प्लेस असं म्हटलेलं आहे. पण असं इमॅजिन करा की तुम्ही शाळेबद्दल बोलताय. ओके. शाळा ही सुद्धा एक जागा आहे. इट्स अ नेम ऑफ अ प्लेस. स्कूल इज अ नेम ऑफ अ प्लेस, सो इट्स इज अ नाउन, बरोबर. तर तुम्ही शाळेबद्दल काय म्हणू शकता. द बिल्डिंग ऑफ माय स्कूल इज व्हेरी टॉल. किंवा द बिल्डिंग ऑफ माय स्कूल इज व्हेरी ओल्ड. बऱ्याच गावागावांमध्ये खूप अशा जुन्या शाळा असतात, खूप सुंदर असतात त्या. बैठी शाळा असते, कौलारू घरं असतात. तर तुमची जर तशी शाळा असेल किंवा तुम्ही शाळेमध्ये म्हणजे गावाला गेल्यावर तशी शाळा बघितली तर तशा प्रकारे वर्णन करू शकता. किंवा शहरातल्या शाळा असतील
तर द स्कूल बिल्डिंग इज व्हेरी टॉल. माझ्या शाळेची बिल्डिंग खूप उंच आहे असंही म्हणू शकता. ठीक आहे. किंवा हॉटेलमध्ये गेला तर त्याचं वर्णन करू शकता. खेळायला मैदानात जात असाल तर मैदानाचं की मैदान खूप मोठं आहे. वी हॅव अ बिग ग्राउंड इन फ्रंट ऑफ अवर हाऊस. तर असं वेगवेगळ्या जागांचं वर्णन तुम्ही करू शकता. डिस्क्रायबिंग अ हाऊस or room. My house is spacious and has a big garden. The living room is cozy and well decorated. The kitchen is modern with white cabinets and new appliances. My bedroom is small but very neat and organized. आता बघूयात describing things. The table is large and rectangular. The phone is small and lightweight. The box is square and made of cardboard. The ball is round and bouncy. ठीक आहे. तर आय होप ॲडजेक्टिव्स म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल आणि हे ॲडजेक्टिव्स वापरून वाक्य कशी म्हणायची आणि वेगवेगळ्या संदर्भात कशी म्हणायची ते सुद्धा तुम्हाला कळलं असेल. पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. बाय बाय.